शेवगावला ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपरिषद स्थापन झाली। नगरपरिषद स्थापनेनंतर विकास कामं मोठ्या प्रमाणात होतील अशी आशा नागरिकांना होती। मात्र 6 महिन्यांचा कालावधी होऊन गेला तरीही कारभारामध्ये कोणताही बदल झाला नाही। शहरामध्ये ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य असून स्वच्छता केली जात नाही। शहरातील पथदिवे कायमच बंद असतात, त्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायतच बरी होती असं म्हणण्याची वेळ आली आहे। 6 दिवस किती दिवस झाले तुम्ही चक्र मारता इथं? आणि मस्त 15 दिवसापासून चक्र मारतो। तुमचं काम काय? लाईटीचं हा का? काय म्हणते ते? ते नदीच पडा ना तर काय करावं। हा का? हे कागदपत्र घेऊन येतो, रोज येतात तुम्ही? रोज येतो। आमची पुरीची डिलिव्हरी झाली, आम्हाला लाईट नाही, मच्छरनं लिकरू खायला लागले तरी आम्ही अंधारात आहेत। रोज चक्र मारतात, आमची तक्रारच पुरी गेली। साहेब आहे तिथं? साहेबच नाही भेटत टायमाला। मी रोडचे रहिवासी असून माझ्या घरासमोर फार मोठा गटर आहे, तुळून पाण्यात भरलं, कचरा इतका जमा झाला त्याच्यामुळे डेंगू आणि दुसरे आजार लोकांना बोलले। माझ्या घरातले सगळे लोक आजारी पडलेले, 1000 लोक आजारी पडले। ग्रामपंचायत कोणी मेंबर तिकडे लक्ष देत नाही, प्रशासक लक्ष देत नाही, त्याकरता ग्रामपंचायत बरखास्त करावी, याच्या लोकांना फाशीवर चढवावं। एक आम्ही सल्ला घेऊ, हे घेऊन आलो, तक्रार घेऊन आलो, घेणार कोण नाही। 4 वेळ झाला, मग 4 दिवस साहेबच नाही, कुठेच भेटत नाही। शहरातील स्वच्छता करणे, स्ट्रीट लाईट सुरू करणे याबाबत अनेक वेळा चर्चा करूनही नगर परिषदेचे अधिकारी कोणताही निर्णय घेत नाहीत। नगर परिषदेसाठी नेमणूक असलेले प्रशासक कार्यालयात कधी थांबत नाहीत। प्रशासक आले तरी वसुलीचा हिशोब करून निघून जातात। नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं। या निषेधार्थ मनसेच्या वतीनं तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले। यावेळी मनसेच्या वतीनं प्रशासकाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनामध्ये तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्यासह शहराध्यक्ष गणेश गर्जे, सतीश मगर, अमोल पालवे, दीपक कुसळकर, अभय पालवे, सुनील काथवटे, चरण परदेशी, दत्तात्रय नांगरे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। या ठिकाणी शेवगाव ग्रामपंचायतीचं गेल्या 3-4 महिन्यापूर्वी नगरपंचायतीत नगर परिषदेत रूपांतर झालं, परंतु खऱ्या अर्थानं ज्या शेवगावचा विकास व्हायला पाहिजे होता, शेवगावच्या विकासाबाबत ज्या संकल्पना या ठिकाणी राबवल्या जायला पाहिजे होत्या ते कुठे या ठिकाणी राबवल्या गेलेल्या दिसत नाही। प्रशासकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी प्रभारी महानवर साहेब यांची या ठिकाणी प्रभारी यांना नियुक्ती दिली गेलेली आहे, पण महानवर साहेबांनी आपले सह्याचे अधिकार तिसऱ्याला दिलेत, परंतु या ठिकाणी धड महानवर असतात ना इतर कुणी। या ठिकाणी जे माणसं कामा करता येतात, या ठिकाणी अनेक वेळा पैशाची मागणी केली जाते। त्याचप्रमाणे गेल्या 8-10 दिवसापासून या शहराला पाणी पुरवठा नाही, या शहरात अनेक ठिकाणी पाणी सुटलेलं नाही। महिलांना 3-3, 4-4 किलोमीटरहून या ठिकाणी पाण्याला डोक्यावर हांडे आणावे लागतात। याकरता नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी तोंडी कल्पना देऊनही नगरपालिका प्रशासनानं पाण्याची व्यवस्था नीट केली नाही। त्याचप्रमाणे ऐन दिवाळीच्या सणात ज्या ठिकाणी प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागात या ठिकाणी विजेचे पोल आहेत, त्या विजेच्या पोलवर लाईटची व्यवस्था नाही। नगरपालिका प्रशासनाला या संदर्भातही वेळोवेळी आम्ही तोंडी ज्यावेळेस विचारलं का लाईट प्रत्येक पोलवर नाही, तर नगर प्रशासनानं एक तोंडी उत्तर दिलं का आमच्याकडे पैसे खर्चायला नाहीत। परंतु या शेवगावमध्ये घरपट्टी, नळपट्टी आणि पाणीपट्टी, दिवाबत्ती या कराच्या माध्यमातून शेवगाव नगरपालिकेने कमीत कमी 1.5 कोटी रुपयाची वसुली या शेवगाव शहरात केलेली आहे। मग ही जर एवढी मोठी वसुली या ठिकाणी केली असेल तर हे पैसे खर्चण्यात प्रशासनाला कोणती अडचण आहे, हेही याचं उत्तरही प्रशासनाने आम्हाला दिलं पाहिजे। आज या ठिकाणी आम्ही या सगळ्या संदर्भात, सगळ्या मागण्या संदर्भात या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे आलो होतो, परंतु गेल्या 2 आठवड्याचा अनुभव आहे, प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी जागेवर नसतात। यामुळे या ठिकाणी आज आम्ही या महानगरपालिकेला टाळाठोका आंदोलन केलेलं आहे। यापुढेही प्रशासकीय अधिकारी जर वटणीवर येत नसतील तर या प्रशासकीय अधिकाऱ्याला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, या निमित्ताने सांगतो थांबतो। आज आम्ही लोकांच्या जनतेचे प्रश्न घेऊन आलेलो आहे। लोकांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून आम्ही महानवर साहेबांकडे आलतो। 2 हप्त्यापासून लोक चक्रा मारतात त्यांच्याकडे कामासाठी, ते कधीच हजर राहत नाही। त्यांनी दुसरे नेमून दिलेले सही ते पण कधी राहत नाही आणि लोकांचे काम होत नाही। या गावाचा स्वच्छतेचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न। पाणी तर आज इतकं बिकट आहे, लोकांना विहिरीहून पाणी आणावं लागतं, वडूलं दुसऱ्या शेजारच्या खेड्यापाड्या वरूला जाऊन टाक्यामध्ये रिक्षात जाऊन पाणी आणावं लागतं। एवढं मोठं गाव असून सुद्धा यांनी लक्ष दिलं नाही आणि प्रभारी नेमलं, यांनी एखादा फिक्स माणूस नेमावा, हे प्रभारी काढून टाकावं आणि या जनतेची सोय करावी, शेवगावच्या लोकांची पाण्याचा प्रश्न मिटून टाकावा। न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय, S9 मीडिया, शेवगाव।